त्या काळात तोरणा किल्ला पूर्णपणे दुर्लक्षित झाला होता. ना व्यवस्थित पहारा ना कोणतीही मजबूत व्यवस्था. आदिलशाहीच्या सत्तेखाली असलेला हा किल्ला जणू काळाच्या पडद्याआड गेला होता. पण शिवबासाठी तो एक साधा किल्ला नव्हता. तो होता स्वराज्याच्या स्वप्नाची पहिली पायरी. हा आपण किल्ला घेऊया, शिवबाने ठामपणे सांगितलं. त्याच्या आवाजात आत्मविश्वास होता आणि मावळ्यांच्या मनात प्रेरणा. एक अंधारी रात्र निवडण्यात आली. शिवबा आणि त्याचे साथीदार किल्ल्याकडे निघाले. वाट खडतर होती, उंच कडे, खोल दऱ्या. किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचल्यावर त्यांनी एक अवघड वाट निवडली. तिथून शत्रूला कोणी येईल असं कधी वाटलंच नाही. हळूहळू सावधपणे ते वर चढवर गेले. काही ठिकाणी हाताने खडक पकडत, काही ठिकाणी एकमेकांना आधार देत त्यांनी चढाई पूर्ण केली. अखेर ते किल्ल्याच्या तटावर पोहोचले. आत प्रवेश केल्यानंतर त्यांनी चपळाईने पहारेकरांना निष्क्रिय केले. काही वेळातच किल्ल्यावर पूर्ण ताबा मिळवण्यात ते यशस्वीही झाले. पहाट होत आली ती. सूर्याच्या किरणांनी सह्याद्री उजाळला होता. शिवबा आणि त्याचे साथीदार जयघोष करत होते, हर हर महादेव. साल होतं 1647, म्हणजे शिवबा यांचे वय अवघे 17 वर्षाचे. यानंतर शिवबाने किल्ल्याची पाहणी केली आणि दुरुस्ती आणि बळकटी करण्याचा निर्णय घेतला. हे काम करत असताना आश्चर्यकारक घटना घडली. माती खोदताना आणि दगड हलवताना मावळ्यांना एक मोठा खजिना सापडला. सोन्याच्या मोहरा, नाणी, दागिने. जणू नशिबानेच शिवबाच्या स्वराज्याला हात दिला होता. मावळे आनंदाने जल्लोष करू लागले, पण शिवबाबांनी शांतपणे सांगितले, हे धन आपलं नाही, हे स्वराज्याचं आहे. या धनाचा उपयोग किल्ल्याच्या बांधकामासाठी, सैन्य उभारण्यासाठी आणि जनतेच्या कल्याणासाठी करूयात. तोरणा जिंकल्यानंतर शिवबाचा आत्मविश्वास प्रचंड वाढला. हा विजय फक्त एका किल्ल्याचा नव्हता, तो होता स्वराज्याच्या संकल्पनेचा पहिला विजय.